गुड मॉर्निंग, जय संविधान, जय भारत. मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन. मित्रांनो, 26 जानेवारी 2025ला वसमत तालुक्यामध्ये, वसमत शहरामध्ये एक भारत मुक्ती मोर्चाचं EVM हटाव देश बचावचा फार मोठा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमाला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे आले होते अध्यक्षता करण्यासाठी. वामन मेश्राम हे एक देशातलं फार मोठं नाव आहे. बहुजन समाजामध्ये चेतना निर्माण करणारं फार मोठं नाव आहे. अवघ्या आयुष्याचे 40-42 वर्ष या व्यक्तीने समाजासाठी लावलेले आहेत आणि प्रचंड मोठं नाव आहे. तुम्ही जर YouTube आणि कुठल्याही मीडियामध्ये जर वामन मेश्राम नाव सर्च केलं तुम्हाला ते नक्कीच सापडून जाईल की वामन मेश्राम हे किती मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि कार्यक्रम चालू असतानाच कार्यक्रमाचे एक आयोजक मानकरी सर यांनी मला विचारायला सांगितलं की त्यांना जेवणामध्ये काय पाहिजे, वामन मेश्राम साहेब यांना जेवणामध्ये काय पाहिजे रात्रीच्या. तर त्यांना मी म्हणालो की तुम्हीच जा. ते म्हणले नाही, तुम्ही जाऊन विचारून या. तर मी ज्यावेळेला विचारायला गेल्यानंतर मी साहेबांना विचारलं की साहेब रात्रीच्या जेवणामध्ये काय पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी आणि कुठलीही तेल कमी असलेली भाजी आणायला सांगा, डबा आणायला सांगा. मी म्हणलो नाही, तुमची व्यवस्था कार्यकर्त्याच्या घरी जेवणाची केलेली आहे. त्यांनी सांगितलं नाही, कार्यक्रम हा 10 वाजता सुटणार आहे. कार्यक्रमातून बाहेर पडायला 10-10:30 वाजतात, कारण वेगवेगळी लोक येतात, पत्रकार येतात, प्रश्न विचारतात आणि 11:15 वाजता मला ट्रॅव्हल आहे, 11:15 वाजता मला जायचे. तर मी ट्रॅव्हलमध्ये बसल्यानंतर डबा खाईल. मी यासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की एवढं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेतृत्व की जे दुसऱ्या दिवशी फ्लाईटने बिहारला गेले, एवढं मोठं व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती डब्बा आणायला सांगतो आणि ट्रॅव्हलमध्ये बसल्यानंतर मी डब्बा खाईल असं सांगतो. 2 भाकरी आणि कुठली तरी भाजी आणायला मला सांगितली. मी ते मेसेज जो आयोजक होता त्या आयोजकांना, मानकरी सरांना दिला. त्यांनी लागलीच तो डब्बा आणून 10 वाजता रेडी करून ठेवून दिला. ज्या वेळेला कार्यक्रम संपला 10:15 ते 10:30 कार्यक्रमातून निघायला लागले, कारण कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते असतील आणि पत्रकार असतील यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून तितका वेळ घेतला. आणि ट्रॅव्हलच्या दिशेने ज्या वेळेला वसमतला हे सगळ्या कार्यकर्त्याचं प्रस्थान झालं त्यावेळेला ट्रॅव्हल यायला उशीर होत असल्याने एक प्रचंड शुगर आहे वामन मेश्राम यांना, मला माहीत आहे, त्यांना त्रास होतो. म्हणून ज्या वेळेला ट्रॅव्हलला वेळ लागला तर मेश्राम साहेब यांनी तो डबा तिथेच बसून खाल्ला. कुठलाही मोठा बडेजाव नाही, कुठल्याही हॉटेलमध्ये मला घेऊन जा याची काही नाही. म्हणजे त्याग समर्पणाचं सर्वोच्च केंद्रबिंदू जर आजच्या देशामध्ये बहुजन समाजाकडे कुठला असेल तर मला ते वामन मेश्राम यांच्या रूपानं पाहायला भेटतं. ते अगदी सामान्य पद्धतीने त्या कठड्यावर बसून त्यांनी तो डबा खाल्ला, आपली भाकर घेतली आणि भाकर आणि ती भाजी जी असेल ती भाकर आणि भाजी खाल्ली. अगदी दुसऱ्या दिवशी बिहारला कॉन्फरन्स घ्यायला गेले. ते एक पार्टीची कॉन्फरन्स, फार मोठी कॉन्फरन्स होती, ती कॉन्फरन्स घ्यायला गेले, फ्लाईटने गेले. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे की देशातल्या 36 राज्यामध्ये संघटना असलेला लाखो लोकांचा जनसमुदाय, कार्यकर्त्याच्या रूपानं असलेला व्यक्ती अगदी साध्या पद्धतीने जीवन जगतो, त्याग समर्पण करतो. मला वाटतं मूलनिवासी बहुजन समाजाकडे या घडीतलं सगळ्यात मोठं जर कुठलं नेतृत्व असेल तर त्याचं नाव वामन मेश्राम आहे. तुम्ही पाहू शकता. शत्रूसुद्धा केंद्र शासन जर असेल तर आज जर केंद्र शासन EVMच्या मुद्द्यावर कुणाला घाबरत असेल तर वामन मेश्राम यांना घाबरतं. कारण गेल्या 2013 पासून EVMचा मुद्दा असा त्यांनी घट्ट पकडून ठेवलेला आहे. सत्ताधिकारी असतील किंवा विरोधातले पक्ष असतील, हे पक्ष सुद्धा क्षणिक मुद्द्याला धरतात EVMच्या आणि फायदा झाला की सोडून देतात. मात्र सरकारवर प्रचंड दबाव, शेतकऱ्यासाठी प्रचंड दबाव, बेरोजगारांसाठी प्रचंड दबाव आणि जनतेच्या EVMच्या साठी प्रचंड दबाव, एवढा प्रचंड दबाव निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व अगदी साध्या पद्धतीने मला त्या ठिकाणी पाहायला भेटलं. बाकी काय तर फक्त आणि फक्त एवढंच म्हणेल, सॅल्यूट असल्या नेतृत्वाला. धन्यवाद वामन मेश्राम, धन्यवाद. जय संविधान, जय भारत. निखाराची वाट ही जरी उधळीन जीव तुझ्या पायी, रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी. निखाराची वाट ही जरी उधळीन जीव तुझ्या पायी, रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी. उधळीन जीव तुझ्या पायी, रमानसा उधळीन जीव तुझ्या